नाही. रायगड बघितलाय? किती लोकांनी बघितलं? हात वरती करा. एवढ्याच लोकांनी हात खाली करा. गोव्याला किती लोक गेली ती खरं सांगायचं? मगाशी काकाने सांगितले ट्रिप काढलेली गोव्याला म्हणून. तिकडं बरं जायला सुस्त आहे बरं. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे माहिती आहे? छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतं. त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. त्यासाठी आयुष्यात एकदा ते रायगड बघितला पाहिजे. आणि रायगड का बघितला पाहिजे माहिती आहे? का बघितला पाहिजे माहिती आहे? जसं मुस्लिम धर्माचं, मी कुठल्या समाजावरती टीका करत नाही बरं का, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ट्रिपच्या सुट्टीत महाबळेश्वरला जरूर जा. मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया जरूर बघा, पण राजांचा रायगड मात्र बघायला विसरू नका. रायगड कशासाठी बघायचा? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. रायगडावरती कधी गेलात तर होळीच्या माळावरती उभारलात तर तुम्हाला लांबून एक मंदिर बघायला मिळतं. ते जगदीश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर कधीतरी लांबून बघा. ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतं, पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. का बांधला असेल वासम महाराजांनी? लांबनं बघितल्यावरती तुम्हाला मस्जिद दिसते आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. याचं कारण तुम्हाला माहिती आहे? महाराजांची दूरदृष्टी बघा. महाराजांचं मत असं होतं, यदा कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन, यदा कदाचित रायगड उद्या असेल किंवा नसेल, यदा कदाचित उद्या रायगड फितुरांनी घेरला आणि जर संपूर्ण रायगड जरी जाळला तर रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जळली तरी त्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नॉलेज होतं. तुम्हाला माहिती आहे, जुल्फी खानानं पहिल्यांदा रायगड जाळला. संपूर्ण रायगड जळत होता. इंग्रजांनी दुसऱ्यांदा रायगड जाळला. संपूर्ण रायगड जळत होता. आयुष्यात 2दा रायगड जाळला. दोन्ही वेळी संपूर्ण रायगड जळत होता, पण रायगडाच्या त्या महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागला नव्हता. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना, स्थापत्य कलेचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतो. म्हणून हा राजा आज तुम्हाला आम्हाला संस्कार बाधित बांधून ठेवतोय. तो रायगड. रायगडावरती अजून एक गोष्ट बघायला मिळते. आज अमिताभ बच्चन सगळीकडे टीव्हीला जाहिरात लावतो, हर घर शौचालय. बरोबर आहे का? कधीतरी रायगडावरती जावा आणि त्या गाईड्सला मला हत्तीशाळा बघायची नाही, मला तोपशाळा बघायची नाही, मला 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं उभारलेलं रायगडावरचं शौचालय बघायचं आहे. 350 वर्षापूर्वी रायगडावरती शौचालय महाराजांनी बांधले होते. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतं. एवढी दूरदृष्टी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराज औरंगाबाद म्हणजे आत्ताचा संभाजीनगर या साईडून जात असताना तिथे एक दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे. मोठा चकोट किल्ला, इतका भरभक्कम किल्ला की शत्रू जिंकणं म्हणजे अशक्यच, एवढा भरभक्कम किल्ला. पण त्या किल्ल्यात एक खूट होती. त्या किल्ल्याला 4 बाजूनं खंदक आहे आणि खंदकामध्ये मगरी आहेत. जायला न्यायला फक्त एकच दरवाजा आहे. महाराजांनी ते बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, नाही यात एका गोष्टीची कमतरता आहे. त्यांनी लगेच आपल्या दिवाणांना बोलवून घेतलं. हिरोजी इंदलकरांना सांगितलं, इंदलकर एक खूट आहे याच्यात. बोला ना महाराज. इंदलकर, हा किल्ला कधीतरी बघा. किल्ला बहुत चकोट, जिंकणं म्हणजे त्याला मर्दाचा जिगर पाहिजे. पण इंदलकर, या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे. यदा कदाचित उद्या शत्रूला गड लाभला तर हा किल्ला जायची शक्यता आहे. इंदलकर, स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दरवाजा बांधा. आणि स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी दुसरा दरवाजा तयार केला. इवन इंग्रज अधिकारी एका ठिकाणी म्हणतो, रायगड एवढा मोठा गड आहे की त्या गडावरती मुबलक अन्न आणि धान्य असेल तर तो एक गड संपूर्ण जगाशी आयुष्यभर लढू शकतो. एवढा चकोट रायगड किल्ला. त्या किल्ल्याला सुद्धा महाराजांनी दुसरा दरवाजा बांधला. दूरदृष्टी बघा बरं का महाराजांची. त्या दरवाजाला नाव दिलं वाघ दरवाजा. जेव्हा राजाराम महाराज पकडले गेले, जुल्फी खान
त्यानं संपूर्ण रायगडला वेढा मारला. त्यावेळी संपूर्ण राजघराणं रायगडावरती होतं. त्यावेळी हे सगळं राजघराणे घेऊन राजाराम महाराज याच जो आपला दरवाजा होता दुसरा, त्या दरवाजाच्या वाटेनं बाहेर पडले. म्हणजे मी असो किंवा नसो, माझ्या नंतर सुद्धा प्रजा सुखरूप राहिली पाहिजे, हे महाराजांचं तंत्र होतं. तुम्हाला माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तब्बल 110 किल्ले बांधले. म्हणजे स्वराज्यात तब्बल 365 किल्ले होते. काय गरज होते हो, काय गरज होती 365 किल्ले स्वराज्यामध्ये आणायचे? आम्हाला एक घर बांधले एक भारी वाटतं, 365 किल्ले बांधले. का बांधले असतील बरं? महाराजांचं मत असं, यदा कदाचित मी उद्या नसलो तर औरंगजेब महाराष्ट्रावरती येईल. यदा कदाचित उद्या औरंगजेब महाराष्ट्रावरती आला, तो एक गड जिंकेल. एक गड जिंकायला त्याला माझा एक गड जिंकायला कमीत कमी 3 वर्ष तरी लागतील. माझे 365 किल्ले जिंकायला त्याला किती उमर लागेल? आयुष्य इथं निघून जाईल आणि इथंच मरेल. ही महाराजांची दूरदृष्टिकोन. पण महाराज एवढ्यावरती नाही थांबले. तो महाराजांनी तमिळनाडूमध्ये तिथं 2 किल्ले बांधलेत. मराठीमध्ये त्याचं नाव आहे साजरान गोजरा. ही महाराजांनी बांधलं. आणि दुसरा किल्ला जिंजी, तो किल्ला एका सरदाराकडे होता, मुघल सरदाराकडे. महाराजांचं बुद्धिमत्ता बघा, किल्ला घ्यायला कमीत कमी 6 महिने लागतील. वेळ आपल्याकडे तो नाही, टाइम मॅनेजमेंट. महाराजांनी 50,000 रुपये त्या किल्लेदाराला दिले आणि किल्ला ताब्यात घेतला. तो जिंजी किल्ला ज्यावरती राजाराम महाराज सुखरूप पोहोचले. म्हणजे महाराजांचं मत असं, यदा कदाचित औरंगजेबानं, शक्य नाही पण कदाचित औरंगजेबानं महाराष्ट्रातले सगळे किल्ले जिंकले तर त्याला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल. तामिळनाडूला गेल्यावरती तिथला साजरान गोजरा ते गड जिंकल्यानंतर त्याला जिंजी जिंकावे लागेल. त्यावेळी त्याला स्वराज्यावरती भगवा फडकवता येईल. हे महाराजांची दूरदृष्टी होती. प्रत्येक शिवचरित्र फक्त डोक्यावरती घेऊन राजा नाचवण्यासाठी नाही हो, डोक्यात घ्यायचा शिवचरित्र हा विषय आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. सगळ्यात मोठं संकट जो महाराजांच्याकडे प्रत्येक वेळी येत होतं, ते प्रत्येक वेळी महाराज त्या संकटाला जागत करते झाले. अहो, फिरंगोजी नरसा नावाचा महाराजांचा एक चकोट माणूस होता. चाकणचा किल्ला माहिती आहे? त्या चाकणच्या किल्ल्यावरती शाहिस्ते खान जेव्हा आला त्यावेळी चाकणच्या किल्ल्यावरती फक्त सैनिक होतं, मराठी सैनिक फक्त 600 आणि 20,000चा सेनासागर घेऊन हा शाहिस्ते खान त्या चाकणच्या किल्ल्याभोवती आला. तो किल्ला एवढा भक्कम, त्या किल्ल्याला 4ही बाजूला खंदक आहे, मी मगाशी सांगितलं तसं. आणि त्या खंदकावरती फक्त जायला यायला एकच लाकडी पूल होता. आणि तो पूल फिरंगोजी नरसाळ्यांनी काढून टाकला होता. आता शाहिस्ते खानाला प्रश्न पडला, आज जावं तर मराठ्यांकडे जाय याचा पूल बंद केलाय आणि हे काय बाहेर येत नाहीत. मग हे जर बाहेर नाही आले आणि आपण जर आत नाही गेलो तर युद्ध कसं होईल? शाहिस्ते खानानं किल्ला सगळा परिसर बघून घेतला आणि ऐन मध्यरात्री शाहिस्ते खानानं 4 वाजता संपूर्ण किल्ल्याला तोफा लावल्या आणि आपल्या सरदाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं, तोफा उद्या पहाटे तोफा लावायच्या. पण किल्ल्यावरती तोफा किती आहेत? सरदार म्हणला, कुछ नाही हुजूर. मराठ्यांकडं दारुगोळा आहे का किल्ल्यावरती? नाही हुजूर. सैनिक किती आहेत? फक्त 600 हुजूर. ठीक आहे, तोफा लावा आणि उद्या सकाळी वाताल पेटवायचे. त्याच्या बुद्धीला कधीतरी मांडलं पाहिजे. त्याचं मत असं की किल्ल्याचा बुरुज पाडायचा आणि बुरुज पडल्यावरती बुरुजाची दगड खंदकात पडतील आणि वाट किल्ल्याला जायला तयार होईल. 1000 सैनिक किल्ल्यावरती जाईल. मोठी नामी कल्पना. आणि ठरलं उद्या सकाळी वाताल पेटवायचे. ऐन मध्यरात्री झाले आणि मध्यरात्री मराठे खाली आले. सायंकाळ झाली की मराठ्यांचा कार्यक्रम चालू. 2 नंतर मराठे सर किल्ल्याने खाली आले किल्ल्याच्या. आणि मराठ्यांनी ऐन मध्यरात्री किल्ल्याचा दरवाजा खाली टाकला, तो पूल टाकला आणि मराठे सरसर आले. तलवार काढली, सप वार चालू केले. अरे हार 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 पराभव. सगळे सैनिक जिकडे तिकडे पळू लागले. मराठे काय? शाहिस्ते खान म्हणला, ते पळत आला सरदार, हुजूर. अरे क्या हो गया? कुछ नहीं हुजूर. मराठे आ गए थे. किधर हुजूर? भाग गए हुजूर. किसले आए थे? कुछ पता नाही हुजूर. त्याला वाटलं बहुतेक मोजा आले असतील किती ती. गेले म्हणला, गेले. परत त्यांनी पूल बांधून घेतला, पूलवरती ओढून घेतला. उद्या सकाळी म्हणला वातान पेटवायची म्हणला. आणि झालं. सकाळी वातान पेटवणार, मशाला हातात घेणार, तोप्याला वातान लावणार. तोपर्यंत वरनं एक तोफ्याचा गोळा आला, सुई केलं. तसा शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला, तोप्या पिचे लो. तोप्या मागे घेतला.
शाहिस्तेखानानं सरदारला बोलवून इकडे ये म्हणला. बेटा तुला विचारलं होतं म्हणला वर तोफा किती येता, काय नाही म्हणलास, हे कुठनं गोळा आलं म्हणला. ते म्हणला हुजूर मराठ्यांकडं तोफा नाहीत पण बेण्यांकडं डोकं तर आहे. ह्यांनी रात्री लाकडं तोडलेत किल्ल्यावरचे आणि तिथं लाकडाच्या तोफा तयार केलेत आणि त्याला आतनं जनावराचं कातडं लावले. एक तोफ आपल्या 100 तोफ्याला बरे. ठीक आहे म्हणला, तोफे तयार के तोफे तयार. दारू गोळा कुठून आणला? हुजूर संध्याकाळी कशाला आलतं म्हणले, आपला दारू गोळा आहे म्हणले. ते असं झालं हो म्हणले. ठीक आहे म्हणले, ऐसा आहे ना देख लेंगे म्हणले. शांत बसला, शांत शांत समुद्रासारखा बसला आणि सायंकाळी बैठक बोलवली. जशी स्पायसरबाईची बैठक बसली तशी बसली गणपतीची. विचारलं बोलो म्हणला क्या किया जाए कैसे किला लिया जाए. मग एक असतं म्हणजे जसं घेणं न देणं फोकाड बोलणं. ते म्हणला हुजूर म्हणला ऐसा करते म्हणला. बोलो कैसा करते म्हणला. हुजूर गेले म्हणला 3 महिने झालं लढायला लागले म्हणला, हे काय खाली येणार, आपण काय आपल्याला काय आत येऊन देणार. हुजूर ऐसा करते हे, ह्या किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला, डोक्यालाच तापू नको म्हणला. तू चुप बैठ म्हणला. क्या किया जाय. मसलत चालू झाली. दुसरा सरदार उठला म्हणला हुजूर ऐसा करते हे, इथून भुयार काढायचं 30 फूट खोल. ते भुयार एवढं की खंदकाचं पाणी वरती राहील आणि त्याच्या खालनं भुयार ते बुर्जाच्या खाली गेलं पाहिजे. त्याला ती कल्पना पटली बेण्याला. म्हणला काढायचं पण असं ते भुयार काढायचं की त्या भुयारातनं कमीत कमी 6 ते 7 लोक आत गेली पाहिजेत. सोपं नाही. 30 फूट खाली फक्त फावड्यान कुदळीनं खोदायचं आणि परत त्या खंदकाच्या आडवं जायचं. पाणी वरती ठेवून राहणार ते खंदकाचं, मगरी बगरी त्या पाण्यात, त्याच्या खालनं भुयार काढायचं. आणि झालं, चालू झालं. मराठी शांत, चालू द्या म्हणलं तुमचं. स्कीपॅड करत बसली. पण मराठ्यांची बेफिकरी इथं नडली. ऐन मध्यरात्री शाहिस्तेखानानं त्या भुयारामध्ये तयार झाल्यानंतर सगळीकडं सुरुंग पेरले. त्याच्या डोक्यात कल्पना अशी, सकाळी उठायचं, सुरुंग पेटवायचे. सुरुंग पेटला की वरचा बुरुज खाली पडेल. बुरुज खाली पडले की त्याचे दगडं खंदकामध्ये पडतील आणि एक सैनिक वरती जाईल. 2000 सैनिक खाशी समशेर घेऊन त्या बुरुजाकडं नजरेला नजरा भिडून उभे होते आणि मराठीवरती शांत होते. ऐन मध्यरात्री शाहिस्तेखानाचं सगळं सैनिक खंदकाच्या आत गेलं आणि पहाटे 7 वाजता खंदकामध्ये त्यांनी सुरुंग पेरली. सगळे सरदार बाहेर आले. वातान सुरुंगाच्या बाहेर काढले आणि शाहिस्तेखानानं वातानाला जाळ लावला. एकच आवाज झाला, धड 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 धड, आणि सगळे दगड खाली पडले. सुरुंगामध्ये पूल तयार झाला. सगळं फितूर सैनिक गेलं. स्टेट शाहिस्तेखानाचं सगळं सैनिक किल्ल्यावरती गेलं. अरे खुले आम कतली चालू झाला. अरे फिरंगोजी नरसाळा एक समशेर घेऊन 100 शाहिस्तेखानाचा सैनिक कापत होता. जिगर होत नव्हती कोणाची. जिगर समोर जायची. अरे नुसता नजर वर करायचा, 4 पावलं मागं सरायचा तो. तरी त्याला कळालं मराठे नेमकं कोणाला म्हणायचं, ते फिरंगोजी नरसाळांसारख्या सरदारांना. थांबला, तिथंच थांबला. आणि शेवटी त्यानं सगळं सैनिक गडावरती बोलवून घेतलं आणि परत युद्ध चालू झालं. पण त्या बुरुज पडल्यानंतर त्यातली 300 मावळे तिथं आपले जखमी झाले होते. गडावरती फक्त 300च मावळे उरले होते आणि या 10,000च्या सेनासागरापुढं 300 मराठे त्यांचा निभाव लागला नाही आणि फिरंगोजी नरसाळा खाली पडले. शाहिस्तेखानानं संपूर्ण आतून तो किल्ला बघून घेतला आणि शाहिस्तेखान फिरंगोजीच्या समोरून उभा राहिला आणि फिरंगोजीला म्हणाला, अरे वेडाबिडा आहेस का काय? अरे काय आहे रे या किल्ल्यात काय आहे? 4 भितड, 2 बुर्ज यांच्यासाठी जीव देतायसा? अरे काय किल्ल्यात आहे या? मला वाटलं मुबलक साधन संपत्ती असेल म्हणून तुम्ही लढताय. 4 भिताड आणि 2 बुर्जासाठी लढताय. डबडबल्या डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळा उभा राहिला आणि फिरंगोजी म्हणू लागला, हे शाहिस्तेखाना, तुला हे फक्त दगडा मातीचे गडकोट वाटत असतील, पण नाही रे, तुझ्यासाठी दगडा मातीचे गडकोट असतील, पण
हा बुरुजावरती जो फडफडणारा भगवा आहे ना, त्या भगव्यासाठी मी लढत होतो. त्या भगव्याला कायम असं फडत बघायची सवय आहे रे. त्या फडफडणाऱ्या भगव्यासाठी रक्ताचा श्वास करून लढत होतो. त्याची ती आसमानी लढण्याची जिगर बघितली. शाहिस्तेखान म्हणला, जा तुला जिवंत सोडतो, तुझं ते शौर्य बघितलं, जा जा तुझ्या राजाला भेट जा. डबडबल्या डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळ्यानं बुरुजावरचा आपला तिरंगा, आपला महाराजांचा भगवा हातामध्ये घेतला आणि मेलेल्या सरदारांची प्रेत खांद्यावरती घेतली. गडाला एकदा बघितलं आणि फिरंगोजी नरसाळा राजांच्या समोर येऊन उभा राहिला आणि राजांना म्हणाला, राज म्या कमनशिब्यानं गड गमावला. राज काय म्हणतात फिरंगोजी नरसाळ, म्या कमनशिब्यानं गड गमावला. राज तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. म्या कमनशिब्यानं गड गमावला. राज शिक्षा द्या. राज मी मरायला तयार आहे. राज डोक्यात नाही हो विचार आला. सांगितलं असतं 600 मावळे होते, डिपॉझिट सुद्धा राहिलं नसतं, निदान 1000 तरी पाठवायला पाहिजे होतं. नाही हो, कारण देण्याची परंपरा तुम्हाला इतिहासात कधी महाराजांच्या बघायला मिळत नाही. सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती. म्या कमनशिब्याने गड गमावला. राज जी शिक्षा द्याल ती घ्यायला तयार आहे. राजे म्हणाले, फिरंगोजी रडता कसले? अहो आपण सळसळणारं सह्याद्रीचं रक्त आहे आपल्या अंगात. फिरंगोजी तुम्ही मरणाची शर्त केलीत, आम्हाला कळालं. फिरंगोजी शाहिस्तेखान आज ना उद्या जाईल, तो तर 2 दिवसाचा पाहुणा, पण जाताना किल्ला काही घेऊन जाईल, परत घेऊ की आपण. मावळ्यांना प्रोत्साहन देण्याचं जे स्पिरिट असतं, ते स्पिरिट छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांमध्ये निर्माण केलं. म्हणून इथली मावळं महाराजांसाठी मरायला तयार होते. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, फजल खान नावाचा एक सरदार स्वराज्यावरती आला होता. काय नाव त्याचं? सगळेच झोपले काय नाव त्याचं? जोरात बोलायचं, जेवलाय का नाही? काय नाव त्याचं? येताना 40,000चं सैनिक घेऊन आला. 40,000चा सेनासागर घेऊन आला स्वराज्यावरती आला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगडावरती. नाही हो, आपण इतिहास वाचत नाही. महाराज त्यावेळी राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात महाराज? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब या शेवटचा श्वास मोडतात. तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्या दिवशी पहाट झाली, महाराजांच्या हातात एक पत्र लाभलं. पत्रात असं लिहिलं होतं, अफजल खानाचं पत्र होतं ते. त्या पत्रात असं लिहितोय की बडी बेगम साहिबा यांनी सांगितलंय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करायला. संयम, पराकोटीची नम्रता आणि पराकोटीची शांतता, परिस्थिती कितीही गंभीर असू द्या, पण त्या काळात त्यावेळी ठेवलेला संयम पुढच्या पिढ्यांना काही लढतींसाठी प्रेरणा देत असतो. तो संयम बाळगलाय महाराजांनी. आणि पत्र वाचल्यानंतर काही अवधीनंतर महाराजांच्या प्रिय पत्नींचं निधन झालं. संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब सोडून गेल्या. पत्र मिळालंय, प्रतापगडाला भेटायला यायला निघालोय. पण राजा घोड्यावरती बसला आणि राजानं शेवटचं आपल्या पोराला बघून घेतलं. वाटलं नाही हो आता आईपासून पोरकं झाले, कसं थांबायचं, कसं निघून जायचं. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला हो, या राजानं स्वराज्याचा संसार केलाय. म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्वतःचा संसार कधीच नाही केला, कधीच स्वतःच्या पोराबाळांचा विचार नाही केला. आणि संभाजी महाराजांना तिथं सोडून आपला राजा घोड्यावरती बसला, गेला प्रतापगडावरती गेला. आणि राजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं. अफजल खानानं पाठवलेलं, तुम्हाला जिंदा या मुर्दा आणतो. आमची पोरं असते तर लगेच पाठवलं असतं, एक आष्ट्याच्या चौकात तुला धावतो. नाही हो, संयम. महाराजांची नीतिमत्ता तिथं चालू झाली. महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला, अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते. तुम्ही आमच्या काकांप्रमाणे कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का? आणि निघाला असाल तर येताना मुबलक सैनिक घेऊन या. त्याला वाटलं हरभऱ्याच्या झाडावर चढवला पाक खानाला. त्याला वाटलं भेले आता. निघाला
40,000चा सैनिक घेऊन प्रतापगडाच्या वाटे निंब सैनिक ठेवून माघारी निघाला. पण महाराजांचा डावपेच चालू झाला. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. का मारला? मोहिमेमध्ये एखादा सेनापतीचा हत्ती मरावा म्हणजे मोहीम निकामी व्हावी याचा संकेत दिला जातो. त्याचं मानसिक खच्चीकरण केलं. युद्ध पहिल्यांदा रणात खेळायचं नसतं, तर पहिल्यांदा शत्रूच्या मनात खेळायचं असतं. शत्रू पहिल्यांदा मनात पराभूत करायचा असतो, मग त्याला रणात गाडायचं असतं. यालाच गनिमी कावा असं म्हटलं जातं. झालं, महाराजांची युद्धकला चालू झाली. महाराजांनी अफजल खान येताना प्रतापगडाचे सगळे दरवाजे बंद ठेवले, एकच दरवाजा चालू ठेवला, वाट चालू ठेवली. त्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट. काय नाव? रणतोंडी. नावातच आहे रणतोंडी. तोंड रडतच जाते तिथनं. एवढा भयानक ऐन काळोखाचा किर्र, एवढी भयान शांतता की माणूस फक्त शांततेनं मरेल एवढी भयान शांतता. आलं 40,000चा सैनिक त्या रणतोंडीच्या घाटावरती गेलं. 20,000 सैनिक रडून रडून तिथंच मेलं. 20,000 सैनिकच गडावरती गेलं. त्यावेळी प्रतापगडावरती 250 खोले आहेत. महाराज कुठल्याही खोलीमध्ये भेटू शकले असते. संध्याकाळी ग्रामपंचायती सगळं इलेक्शन खोलीतच होतं. नाही हो, शामियाना बांधला. का बांधला शामियाना? शत्रू कायम उंबरट्यावरच मारायचा असतो, हा मराठ्यांचा पहिला नियम. बांधला शामियाना. नुसता शामियाना नाही बांधला हो, आतनं हिरेमाणिक मोती लावले. का लावले? कारण अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण करायचं आहे. आला शामियानात बसला, आजूबाजूचं हिरेमाणिक मोती बघितलं, विसरला नेमका आपण आलोय कशासाठी. बघतच राहिला, मानसिक खच्चीकरण चालू केलं. दुसरी गोष्ट, अफजल खानाला काय आवडतंय? मांसाहार आवडतोय. महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती मांसाहार बंदी चालू केली. पहिल्यापासून बंदी होती, पण नियम पंतांच्या द्वारे त्याच्यापर्यंत पोहोचवला गेला. आणि अफजल खानासाठी जे जेवण जात होतं त्या जेवणातली अंमल पदार्थाची मात्रा कमी केली. का कमी केली? अंमल पदार्थ खाल्लं की राग वाढतो, याचा राग कंट्रोलमध्ये आणला पाहिजे, यासाठी अंमल पदार्थाची मात्रा कमी केली. आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले. त्यावेळी महाराज तानाजी मालुसरे यांना अफजल खानाच्या भेटीला पाठवू शकले असते. बायको मरून आता 9 ते 10 दिवस झालेत. आमची बायको मेली की पोरं रडत बसतात दिवसभर, कशी ग गेली, काय ग गेली. 2 वर्षानंतर लगीन करून मोकळे होतात. नाही, आपण गेलो, शत्रू समोरून आलाय, त्याला छाताडावरती घ्यायचं आहे, त्यासाठी पहिल्यांदा स्वतः लढलं पाहिजे. जेव्हा जेव्हा शत्रू सैनिकांच्या छताडावरती आलाय तेव्हा तेव्हा हा राजा छाती काढून उभा राहिला. म्हणून तुमच्या आणि माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. का कोणाच्या घरात अफजल खानाचा फोटो आहे? नाही हो, महाराजांचा फोटो आहे.